नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत। प्रथम आजच्या ठळक घडामोडी। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अधिकची मतं मिळवून विजयी होतील। जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत। महमूद युती सरकारकडून मुंब्रा कळव्यासाठी 105 कोटीचा निधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तीनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले असा रोखठोक संवाद माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला। शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषद 11 जागांसाठी महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी होतील आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी होतील। महाविकास आघाडीच्या 3 पैकी एका उमेदवाराचा पराजय निश्चित असून शिवसेना उबाठाचे मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्यांशी संबंध चांगले असल्याने ते विजयी होऊ शकतात। शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होईल आणि हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांचा असेल। महायुतीच्या आमदारांची एकजूट पक्की आहे, त्यामुळे घोडे बाजार होणार नाही। राष्ट्रवादीच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे। शिवसेनेचे आमदार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात। भाजपाचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात। महायुतीचे उमेदवार अधिकची मते मिळवून विजयी होतील, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले। ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये टेमघर माजिवडा दरम्यान आज सकाळी गळती सुरू झाली आहे, त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था बंद आहे। दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। ही दुरुस्ती आणि पंपिंग स्टेशनमधील गाळ सफाई या कामामुळे गुरुवार 11 जुलैपर्यंत पाणी पुरवठा नियमित व कमी दाबाने होणार आहे। नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे। आषाढी वारीची लगबग सुरू झाली आहे। नगरपालिका, पोलीस व मंदिर समिती प्रशासन तयारी पूर्ण करत आहेत। त्याप्रमाणेच पांडुरंगाचे कपडे शिवणारे निकते कुटुंबी तयारीला लागले आहेत। गेल्या 5 पिढ्यांपासून देवाचे कपडे शिवणारे निकते कुटुंबियांची ही सेवा अविरतपणे चालू आहे। भजनदास चौकातील निकते कुटुंबियांचे कपड्याचे दुकान आहे। विविध कपड्यांची निर्मिती करण्याबरोबरच पांडुरंगाचे कपडे बनवण्याचे काम ते करतात। पांडुरंगाला परिधान करण्यात येणारी अंगी बनवण्यात विशेषतः निकते काकांचा हातखंडा आहे। माझं नाव राजेंद्र दत्तात्रय निकते आहे। मी राहणारा पंढरपूरचाच आहे। पंढरपुरामध्ये पांडुरंगाची जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचे पोशाख गेले 60 पिढ्या आम्ही बनवत आलेला आहे। यामध्ये अनेक प्रकारचे कापड असतील, वेलवेट कापड, जरीचं कापड, साठीचं कापड, असे प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पांडुरंगाला कपडे तयार करून घेऊन जातात। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कापड आम्ही बनवतो। संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कुळामध्ये आमचा जन्म झालेला असून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी सुद्धा पांडुरंगाचे कपडे शिवले होते। त्याप्रमाणे त्यांनी एक अभंग पण त्याच्यावर रचलेला आहे। शिंपियाच्या कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी। दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी, आरानुक नाही दिवा। सुई आणि सुतळी, कातरी गजदोरा, मांडीला पसारा सदाशिवी। नामा म्हणे शिवी, विठोबाचे अंगी, म्हणून या जगी धन्य झालो। अशा प्रकारे आम्ही पांडुरंगाचे कपडे शिवून आमचं सुद्धा जीवन धन्य झालेलं आहे। आम्हाला शिवण्यामध्ये फार मोठा आनंद लाभतो। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे। त्या ठिकाणी सकाळी 7:14 भूकंपाचा धक्का बसला। यासोबतच अकोला जिल्ह्यातील बाळापूर व शहरातील जुने शहर भागात या भूकंपाच्या धक्क्याचे सौम्य धक्के जाणवले आहेत। मात्र यात कोणतेही नुकसान किंवा आपत्ती झाली नाही, अशी माहिती अकोला आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे। आज सकाळी 7:14 नॅशनल सेस्मोग्राफ जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार 7:14 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या ठिकाणी एक भूकंपाचं केंद्र आहे। त्या ठिकाणी भूकंपाचा 4.5 रिश्टर स्केलवर नोंदलेला असा धक्का बसला असून त्याचे सौम्य धक्के अकोला जिल्ह्यात सुद्धा जाणवले आहेत। अकोला शहरातील जुने शहराचा काही भाग आणि बाळापूर तालुक्यातील काही गावामध्ये याचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले आणि बाळापूर तहसीलदार साहेब यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे। परंतु या माध्यमातून असे कोणतेही नुकसान किंवा कोणतीही आपत्ती अकोला जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत उद्भवलेली नाही।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सिम्बा नावाच्या बिबट्याला वर्षभरासाठी दत्तक घेतले। 6 वर्षांपासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मुलगा जीत त्याच्यासाठी बिबट्याला दत्तक घेतले आहे। यावेळीही तो आपल्या कामगारांचा बचाव केंद्रात गेला आणि दत्तक घेतले। तर आज या ठिकाणी राजीव गांधी नॅशनल पार्क ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणारी अशा पद्धतीची ते नॅशनल पार्क आहे। या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून आपण माझा मुलगा जो जीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅन्थर आहे चित्ता आहे त्याला अडॉप्ट करण्याचा जो कार्यक्रम आहे तो गेल्या 6 वर्षापासून आपण करतो। प्रत्येक वर्षाला आपण 1,20,000 रुपये जे त्याचे वर्षभराचा सध्याचा जो पैसा आहे पैसे आम्ही भरत असतो आणि प्राण्यांना आपण जीवदान दिलं पाहिजे, प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे। प्राणी संग्रहालय जे आहे हे प्राणीचं संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो एकरात एक जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर याचं नाव आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे। एक तर माझी सगळ्यांना नम्र आव्हान आहे प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे आणि मी पॅन्थरच्या मुवमेंटमधून आलेलो आहे। पॅन्थर हा जो प्राणी आहे या कुणावर अन्याय करत नाही, पण त्याच्यावर जर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असतो। स्वभाव त्याचा प्राण्याचा आहे। त्यामुळं दलित पॅन्थरची मुवमेंट आहे त्या मुवमेंटमधून मी आलेलो आहे। पॅन्थरबद्दल त्याबद्दल आपल्याला नेहमी अटॅचन राहिलेलं आहे। आमच्या शिंबॉलवरती पॅन्थरचा जो फोटो आहे तो नेहमीच आमच्या काळामध्ये असायचा। त्यामुळं आपण पॅन्थरला अडॉप्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि मल्लिकार्जुन जी फॉरेस्ट अधिकारी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा होते। या ठिकाणी काही अडचणी असतील त्या अडचणी असतो आणि प्रत्येक वर्षाला शिंबॉलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्याला या ठिकाणी येऊन आम्ही भेटत असतो। हिंदी नेशनल पार्क में हर साल हम आते हैं और यहाँ जो पॅन्थर है चीता है चीता को हम हर साल अडॉप्ट करते हैं। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या
ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. आता मी ठाण्यात 1970 साली आलो म्हटलं 43 वर्ष राहिलो, ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी. त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई. आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं वसंत विहारकडे सरकला असेल. परंतु खूप आनंद मिळाला. माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाणा कॉलेजमध्ये झाली. त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले. आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे. आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो. तरईमध्ये होतो. हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही. परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं. आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या. तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही. ती होण्याच्या मार्गावर आहे. असंच ठाणं वाढत राहणार आहे, वाढत राहावं. सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.